नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आरसीएम प्रणालीमुळे 4200 रेशन कार्ड प्रलंबित, धान्य वितरण अधिकाऱ्यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रेशन कार्डवर नाव समाविष्ट करण्यासाठी महिलांची जुबड उडालेली असताना दुसरीकडे विविध कारणांनी धान्य वितरण कार्यालयाकडे 6 महिन्यात दाखल झालेल्या रेशन कार्डपैकी 4200 कार्ड रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणालीमुळे रखडले आहेत। मित्रांनो, या संदर्भात जिल्ह्याचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे। धान्य वितरण अधिकारी कार्यालयामार्फत रेशन कार्ड ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने नोंदविले जाते। तसेच रेशन कार्डमधील व्यक्तींचे नाव कमी करणे अथवा त्यात समाविष्ट करण्याची कामे होतात। मित्रांनो, रेशन कार्डची ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना धान्य वितरित केले जाते। या संपूर्ण प्रक्रियेसाठी केंद्र स्तरावर आरसीएम ही एकच ऑनलाईन प्रणाली वापरता येत आहे। त्यामुळे प्रणाली अत्यंत सद्गतीने काम करते। दिवसभरात एक कर्मचारी 10 ते 12 अर्ज ऑनलाईन नोंदवू शकतात। त्यामुळे या कार्यालयाकडे जानेवारी ते जून 2024 या 6 महिन्यात कालावधीत 4200 अर्ज प्रलंबित राहिले आहेत। त्यातील 50% अर्ज हे रेशन कार्डची नोंदणी ऑनलाईन करण्यासंदर्भातील आहेत। उर्वरित नाव कमी आणि नोंदणी संदर्भातील आहेत। या कार्डचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेशी काही संबंध नसला तरी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार येत असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले। कार्यालयात फक्त 9 कर्मचारी सध्या कार्यरत आहे। कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। मित्रांनो, 3 दिवसात 127 अर्ज आले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा कमी करण्यासंदर्भात गेल्या 3 दिवसात 127 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यातील 65 अर्ज धान्य वितरण कार्यालयाने निकाली काढले आहेत। सोमवारी 62 अर्ज दाखल झाल्यामुळे ते मंगळवारी निकाली निघणार असल्याचे तहसीलदार जाधव यांनी सांगितले। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।